शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। अरे जय भवानी, अरे जय भवानी, अरे हरे हरे, अरे हरे हरे। नमस्कार, मी गौरी पवार, तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजेच आपले महाराजांचा जन्मदिवस। मित्रांनो, महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज यांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता। मित्रांनो, आपण सध्या काशीमीरामध्ये आहोत। काशीमीरामध्ये आपल्याला माहितीच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक आहे। तिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराजांचा जन्मोत्सव जो आहे तो खूपच जास्त जल्लोषामध्ये मनवला जातो आहे। एवढेच नव्हे, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की महाराजांचे जे स्मारक आहे त्यांना किती छान प्रकारे सजवलं गेलेलं आहे। एवढेच नव्हे तर दरवर्षीप्रमाणे इथे खूप मोठ्या जल्लोषामध्ये जे आहे इथे कार्यक्रमसुद्धा होणार आहेत आणि इथे खूप प्रमाणामध्ये लोकंसुद्धा जमलेली आहेत आणि इथे लहान लहान मुलं जे आहेत ते वेशभूषा करूनसुद्धा आले आहेत, महाराजांचं रूप बनून आले आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव छत्रपती शिवाजी शहाजी भोसले। त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचं जो नाव आहे ते शिवाजी पडलं। शिवनेरी किल्ल्यापासून शिवाजी महाराजांचं नाव पडलं। छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे 8 बायका होत्या आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर पूर्ण गावामध्ये एक प्रकारे जल्लोष मनवला गेलेला होता। मित्रांनो, आपल्यासोबत सध्या मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष जोडले आहेत, जरा त्यांच्याशी बोलूया। सर, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे, तर काल रात्री इथे जे आहे कसल्या प्रकारे जे जल्लोष मनवण्यात आला? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या सर्व मराठी बांधवांना, शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवरायांचा शूर असा पराक्रम आपण सर्वांनीच वाचलेला आहे, पाहिलेला आहे, परंतु जे राजे या महाराष्ट्रामध्ये घडले या पूर्ण जगाला याची ओळख व्हावी म्हणून राज्यभर आता शासनाने देखील उपक्रम राबवलेला आहे की जय भारत जय शिवाजी म्हणून एक उपक्रम राबवते, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करत आहोत सर्वप्रथम। आणि मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून गेल्या 7 वर्ष आम्ही मीरा भाईंदर शहरामध्ये भव्य दिव्य असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत। गेल्या 1 महिनाभर आमची ही तयारी सुरू आहे। आज आपण पाहत आहात की सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी अभिषेकापासूनची सुरुवात झालेली आहे। पूजा अर्चना करून आम्ही मिरवणूक देखील काढलेली आहे। ढोल पताके लेझिम याच्या माध्यमातून आम्ही मानवंदना महाराजांना दिलेली आहे। आज संध्याकाळी या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। तर माझी आज या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व तरुण पिढींना एकच सांगू इच्छितो की आवाहन करतो की आपण शिवाजी महाराज वाचतो, बघतो, ऐकतो, परंतु शिवाजी महाराजांचे जे लढाऊ वृत्ती होती, जे पराक्रम होते, हे फक्त लढाईच्या माध्यमातून नव्हते, तर त्यांनी ज्या युक्त्या लढवल्या, ज्या युक्तीच्या माध्यमातून अनेक गनिमीकावे केले, ज्या अनेकांची आपले आक्रमण झाले, ते आक्रमण कसे थांबवले गेले, तसेच आक्रमण आपल्या राज्यावर देखील होत आहेत। ती वेळ आपल्यावरती आलेली आहे। त्यावेळेस आपले विरोधक वेगळे होते, आज आपले विरोधक वेगळे आहेत, म्हणून ती नीती आयोगून आपलं अवलंबून आज आपल्याला लढण्याची गरज आहे। आणि अशा प्रकारे सर्व तरुण पिढीने महाराजांना समोर ठेवून त्या लढाववृत्तीचा अवलंबन करावं असं मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सांगू इच्छितो। सर, दरवर्षीप्रमाणे इथे आपण महाराजांचा जन्मोत्सव खूप धूमधाम पद्धतीने मनवतात आणि तिथे मी पुढे पाहिलं की शोरूमसुद्धा बनवलं आहे महाराजांचं, त्याच्यामध्ये काय काय नवीन गोष्टी आहेत? यावर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आम्ही या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तूचं प्रदर्शन भरवलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक तुम्हाला त्या ठिकाणी मूर्त्या पाहायला मिळतील, अनेक नवीन वस्तू पाहायला मिळतील। त्याचं एकच आमचा दृष्टिकोन होता की जी आता नवीन मुलं या ठिकाणी शिवजयंती कार्यक्रमात येतील की त्यांना अनेक ह्या गोष्टी पाहायला मिळाव्यात, म्हणून हा एक दालन आम्ही यावर्षी नवीन प्रकारे उभारलेला आहे। तसंच आज संध्याकाळी आपल्याकडे 6 वाजल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। आज या ठिकाणी आपल्याला शिवजन्मोत्सव जो लाईव्ह बघायला मिळणार आहे। महाराज जन्मले कसे, महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असेल या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल, असा मराठी एकीकरण समितीचा कार्यक्रम आहे। आपलं नाव? मी रवींद्र राजाराम भोसले, मराठी एकीकरण समितीचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष। सर, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे महाराजांचा जन्मोत्सव आहे खूप मोठ्या पद्धतीने मनवला जातो आहे, याबद्दल तुम्ही काय बोलता? महाराजांचा जन्मोत्सव म्हणजे हा एक म्हणजे सर्वात मोठा एक म्हणजे सण आहे
जो असं वाटतं की आपल्याकडे म्हणजे शासकीय तर होते पण तिथीची पण होते आणि गावोगावी मला वाटतं यात्रेच्या निमित्तसुद्धा शिवजयंती होतात. तर शिवजयंती म्हणजे एक वेगळी परभणी आहे मराठी माणसाला, म्हणजे जो इतर वेळेला मराठी माणूस आम्हाला कुठे दिसत नाही. या शिवजयंतीला आम्हाला कुठून म्हणजे आम्ही स्वतः म्हणतो की इतर वेळेला आम्हाला मराठी माणूस कुठे एकत्र दिसत नाही, पण मराठी एकीकरण समितीला या शिवजयंतीला अभिमानाने सांगत सकाळपासून रात्री संध्याकाळपर्यंत सगळे शिवभक्त इकडे येतात, शिवप्रेमी इकडे येतात, मराठी माणसं येतात, आनंद घेतात, महाराजांचं दर्शन घेतात आणि उत्सव हा चांगला साजरासुद्धा होतो आणि त्याचा आस्वादसुद्धा घेतात. सर, आपली आजची जी युवा आहे त्यांना कुठे ना कुठे जे आहे हिंदू स्वराज्याबद्दल एवढे माहिती नाही आहे, त्या युवाला तुम्ही का सांगा? युवा नाहीच म्हणणार की महाराजांचं प्रतीकच म्हणजे आपण त्यांची घोषणा देतात हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आपण बोलतो. त्याच्यामुळे महाराजांचं जयघोष तर करावाच, पण महाराजांना समजून घ्यावं, पुस्तकात वाचन करावं. म्हणजे जनरली आपण लोक टी व्हीमध्ये किंवा मालिकेमध्ये वगैरे बघतात, पण वाचनातून जे महाराज कळतात ते मी नवीन पिढी म्हणजे ज्या युवा पिढीला हे सांगेन की महाराजांना जर समजून घ्यायचं असेल तर परिपूर्ण हे तुम्हाला महाराजांवर जी पुस्तकं लिहिलेली गेली आहेत ते वाचन करावं आणि त्याच्यातून तुम्हाला महाराष्ट्र पूर्ण म्हणजे महाराज हे पूर्ण तुम्हाला समजतील. जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे मुंबईमधील प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित शोरूम जे बनवण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती पडेल की हे सर्वांच्या आधारित आहे ना, महाराजांचा इतिहास आपल्याला कळतं आहे. इथे तुम्ही पाहू शकता महाराजांच्या वरील छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, खूप काही गोष्टी आहेत. इकडे महाराजांची जी हत्यारं आहेत ते दाखवण्यात आलेत आहे. वाघनख झालं, गर्जा झालं, तुंगा झाला, खूप काही अशा गोष्टी इथे आहेत. जसं की आता पाहू शकता की महाराजांबद्दल खूप काही गोष्टी इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की ती खूप महत्त्वाची गोष्ट आहेत. आणि प्रतिमा इथे खूप सारी आहेत महाराजांची, ज्याच्याबद्दल तुम्हाला महाराजांबद्दल एक आकर्षणसुद्धा मिळेल. आणि हे बघा, हे अत्यंत खूप महत्त्वाचा आपला इतिहास आहे. महाराज इथे आहेत आणि जे त्यांची मावळं आहेत ते कसे गळांवरती चढण्याचा प्रयत्न करत आहेत, कशा प्रकारे इथे जे आहेत तोफा लावलेली गेली आहेत. हे अत्यंत सुंदर अशी प्रतिमा इथे आहेत. पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे. इथं महाराजांचा मुकुटसुद्धा तुम्हाला समोर दिसेल. कशा प्रकारे हे शोरूम आहे आणि महाराजांच्याबद्दल हे इकडचा इतिहास तुम्हाला जाणायला भेटेल. आणि आज संध्याकाळी जे आहे काश्मीरा या ठिकाणी जे आहे महाराजांच्यासाठी जे आहे पोवाडे त्यांच्याबद्दलची पूर्ण इतिहास तुम्हाला आज इथं संध्याकाळी पाहण्यासाठी मिळेल. इतकेच नव्हे तर जे काही महाराजांचा इतिहास आहे जे अजूनपर्यंत काही लोकांपर्यंत पोहोचला नाही आहे ते सगळं इतिहास आहे जे इथे तुम्हाला जाणायला मिळेल. इतकंच नव्हे तर मित्रांनो, महाराजांमुळे आपला हिंदू स्वराज्य जे आहे आज टिकून राहिलेलं आहे. अशाच नवनवी खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनियासोबत.